Ooh, child, listen. Naturally, the voice within me that speaks to thee. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे ऑफिसला. म्हणजे आज कंटाळा आलेला, काय करू म्हणून बोललो आज ऑफिसला जाता आता व्लॉग करू. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर गाडी ठेवली मी, कोलसाला ठेवली आणि कोलसाल झाल्यानंतर आपण निघू. तुम्हाला दाखवतो किती खडतर प्रवास करून मी ऑफिसला जातो. माझ्या एवढ्या लांब माझं ऑफिस आहे. वा वा वा, हे बघा. हे अरे किती खाणार, जाडी पण होत नाही. चला, सगळं सेटअप झालं आहे. आणि बघा काहीच पेट्रोल नाही. हा तुमचा भ्रम आहे, ह्याच्यामध्ये पेट्रोल आहे. गाडी वन साईडच आहे तसं वाटतं आहे. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा रोड जो खराब होता तो आता चांगला केला आहे. मस्त स्मूथ केला एकदम, काय खड्डे ना काय नाही, मस्त. अरे चहा आईला यांच्या रिक्षावाल्यांनी एक हैराणी आणलं यार, काय कळत नाही यार. अरे काका, बापरे. एवढं काय ऑफिसमधला लांब नाही, जवळच आहे, जास्त काय टाईम लागत नाही. पण जर ट्रॅफिक असेल तर मग मजूर टाईम लागतो मला जायला. आता इथे हा राईट बंद केला आहे. आता गाड्या तिथून जातात पण पुढे JCB लागला आणि वाट लागली. बापरे, अरे बघितलं, हेच ते ट्रॅफिक. गावात रे यांच्या. बापरे, का कधी जायल कधी येईल. शिट. याच्या यांच्या हैराणी आणले रे. हाच तो खडतर त्रास तुम्हाला मी सांगतोय. सगळीकडे निस्ता खोदागात चालू आहे. याच्यावर काय शोधतायत, कुठलं सोनं चांदी भेटणार ना काय माहिती. बघा यायला निस्ता नवीन काम होतं, त्यात नवीन काहीतरी बनतं, त्यात ते लोक सगळं काहीतरी टाकतात. परत 1-2 महिना राहतं, परत त्यांना आठवतं अरे बाबा काहीतरी टाकायचं राहिलं, परत होतात आणि परत काय ना काहीतरी करत बसतात आणि परत त्या रस्त्याची वाट लावतात. आयला हेच चालू आहे, जे आयला टाईमपास करत बसतं काय. दुसरी कामं नाही काय, नुसता खोदताय टाकताय, खोदताय टाकताय. समझ रहे हो? हीच ती जागा आहे जिथे तो कुर्लाचा मोठा ॲक्सिडेंट झालेला. म्हणून मी कधी पण इथून गाडी चालवताना मागे बघत जातो, मागून कुठली बस तर नाही येते ना. सांगतात ना बाई, कोणाचा भरोसा नाही. ब्रेक बी खरा करा, घुसले डपाक डुपू. हो, आज जरा गर्दी कमी दिसते. आला मी बोललो आज कॅमेरा लावून तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो. मला इथं ट्रॅफिक कमी आहे. वा, बड़ा हरामी हो बेटा. हा, ती काय जुगाड आहे. हा बा, सॉरी. यार चुकून तोडण्यातून कधी कधी निघतं ती गोष्ट. माफ करा भाई. अशी गाडी चालवते यार फालतू सारखा. राईटचं सिग्नल देतोय तरी पण आपला घुसतोय, जरा थांबता येत नाही. आला का हागायला लागलेली.
राहिला काहीतरी विसरलं डोळ्या चष्म्याचा एक गॉगल विसरलं वाटतं तर मी खिशात ठेवला तर ठेवलाच वाव. चला आता इथून गाडी काढायची आपल्याला काही करू. हो जे स्ट्रीट आहे ना आईच्या गावात मला वाटलं कुठेतरी मोठी आहे. आणि तो आता माझा फेवरेट पॅच तो म्हणजे हा माझा लेफ्ट इंडिकेटर बंद आहे म्हणजे असा चालू आहे पण मागे पेटत नाही. तर काय खराब झाला आहे. ऑर्डर तर दिली आहे पण अजून आला नाही आहे त्यामुळे असा विषय होतो की लेफ्ट मला जाताना मला पूर्ण असं मागे बघावं लागतं बाबा कोण येतं आहे का आता लफडा व्हायचा. मी तर इंडिकेटर देईल मग समोर आलं तू इंडिकेटर दिया नाही आम्ही मार खा. मागून बघायला लागतं पहिलं त्याला जाऊन द्यायचं सांगतात ना काय करतील लोक भाई ठोकती विकली. आत्ताच बघितलं ना मग अशी वॅगना कसा ठोकला त्याला सिग्नल देऊन सुद्धा असतात बाबा अशी लोक काय करणार. ओ ओ ओ ओ ओ ओ जाम ट्रॅफिक आहे रे जाम ट्रॅफिक आहे. असं फक्त बोलायचं असतं पण ट्रॅफिक काहीच नाही. लोकांना दाखवायचं की ट्रॅफिक किती ट्रॅफिकवरून जातं भाई पोरगा जसं काय ट्रॅफिक नाही सिग्नल समोर म्हणून. पण आता ब्रिज बांधून चांगलं काम केलं. बेसिकली तर खूप ट्रॅफिक असायची पहिला म्हणजे ॲक्च्युली ट्रॅफिक असायची खूप जास्त आणि वरचा जो ब्रिज झाला त्यामुळे असं झालं की तुम्ही सिग्नल ओव्हरटेक म्हणजे काय त्याला म्हणतात सिग्नल तुम्ही बायपास करू शकता आणि पुढे जाऊ शकता. ही चांगली गोष्ट हल्ली आता जरा मुंबईमध्ये त्यांना कळतं आहे की बाबा ट्रॅफिक खूप वाढतं आहे आपण असं काहीतरी इकडून तिकडून जाणारे ब्रिज काढावं लागतं याकडून कसं गर्दी कमी होईल. नाही तर ट्रॅफिक खूप असायची. मागे जो ज्या ब्रिजवरून आपण उतरलो तो पण नवीनच बनला आहे त्याला SULR असं काहीतरी म्हणतात त्याला नाव विसरलं पण हा असंच काहीतरी आहे. तर त्याच्या मागून फुल ट्रॅफिक चालू व्हायची म्हणजे नवीन नाही झालं त्याला खूप वर्ष. हा नवीन बनला आहे आता बघा ना असं वाटतं मिनी सिलिंग दिसतं का मिनी सिलिंग. ही सिलेंडर ह्याच्या गावात एक ढापू काय घरी घेऊन जायला. ही सिलेंडर आलेत म्हणजे LPG वा वा. एवढंच फक्त थोडा खिचायला भेटतो बाकी परत आपला इथून लेफ्ट मारायचं लेफ्ट. आता इथे अजून एक तुम्हाला कारागिरी दाखवतो. हे एकदम अशी कारागिरी एवढी खतरनाक आहे ना. हे बघा हा जो पॅच दिसला हा बघा किती वरती आहे बघा. हे बघा टाकी बघा किती वरती ऐकलं ह्याच्या टाकीवर मी 2 वेळा घसरलो आहे पावसाळ्यात. खालती नुसती टाकी आणि ते एवढं वर्ष वरती काय बॉम्ब दिला आहे नीट लावायचं ते यायला काय माहिती काय करतात यायला लोक. बघा इकडे दिलं आहे कोणीही हॉर्न वाजवू नका तरी पण लोक हॉर्न वाजवणार तर होईल ना आपण आवाज होता. चल आयला एकदम आरामात. त्यांना भीतीच नाही रे क्रॉस करताना की बाबा गाडी येते आपण पटकन पुढे गेलं पाहिजे. तर मीच असं लहानपणी होतो की मला असं वाटायचं अरे गाडी येते पटकन पुढे गेलं पाहिजे. पण लोक आरामात चालतात काय विषय भाई काय कळत नाही. आता ह्यांना स्पीड कमी करायचं मला गरज नाही स्पीड कमी करायची भाई आपण 500 आहे पण सगळं ओव्हरटेक करू शकतो. रिक्षा आली
कधी कधी एवढी पटेल आपल्या घुसते. दिस इज ॲडव्हेंचर. वाव. हे त्यांनी ऑफ रोडर लोकांसाठी ट्रेल बनवला आहे, जेणेकरून आमच्यासारखी लोक म्हणजे ज्यांना ऑफ रोड आवडतं ते जातील. एक्सप्रेसवाले तर भाई इथूनच जातात, त्यांना काही विषयच नाही. ते तर खुश होतात. गाडी भाई तुटलेली काय बोलतात खड्डेवाले रस्ता बघून. इथं एक लय मोठा शॉट आहे की हा डिवायडर आहे आणि हे बाईकवाले तिकडून जातात. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं की समोरची जी गाड्या आहेत ना त्या ॲक्च्युली कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज नाही, बोलतात ना की अचानक समोर गाडी येते, मग ते काढायची कुठे ते कळत नाही. ॲक्च्युली मला कळलं पाहिजे बाईकवाल्यांना पण, म्हणजे मी पण मला कळतं, बाकीच्यांना बोलते की बाबा कुठून गाडी टाकली पाहिजे आणि कुठून नाही टाकली पाहिजे. डिवायडर आहे यार, ठीक आहे सगळ्यांना जायचं आहे लवकर याच्या गावात, पण कुठून पण गाडी टाकाल. समोरचा ड्रायव्हर पण पॅनिक होतो ना, रिक्षावाला असो किंवा बाईकवाला असो किंवा काही असो, म्हणजे कारवाला वगैरे, तेव्हा पॅनिक करतात. काय ट्रॅफिक आहे, जर हळूहळू जावं तर भाई ट्रॅफिक पण सॉल्व होईल. इकडून तिकडून घुसवलं तर अजून ट्रॅफिक वाढत. हे एवढं लॉजिक लोकांना कळायला पण, त्यांना रस्ता दिसतो ते लोक जातात. रिक्षावाले पण स्वतःला काय धूम बीम समजतं काय माहिती, धूममधलं जवान आहे ब्रँड काय, अशा गाड्या चालवतील ना तेव्हा रिक्स नाही घेत रिक्षावाल्यांबरोबर, आड असतं तर. नाही बघायला अवॉर्ड मिळणार लवकर जाऊन तेव्हा. त्याच्यामुळे काय होईल, हे लोक बाईकवाले घुसणार आणि मग तिथून रिक्षा आले घुसणार आणि मग ट्रॅफिक होणार. लोकांना लॉजिक कळत नाही यार. भेंडी किती ते पोलीसवाले यार उन्हामध्ये, बघा बिचारे उन्हामध्ये ह्यांच्यासाठी उभे राहणार. आता लोकांना अक्कल नाही भाई. ते पण कोणतरी घालणार नाही, गाडी टाकतं बघा, बघितलं. आता थोडं तरी स्पेस दिलं ना आणि गाडी टाकली असते. इथे उन्हामध्ये आम्हाला उभं राहत नाही भाई, एवढं ऊन लागतंय, टोचतंय. ते बिचारे उभे राहतात भाई आपल्यासाठी. ते पण या इच्छा गावात काय बोलू यार लोकांना, म्हातारे लोक आहेत. बिचारे सावली बघून उभे, पर्याय नाही. लोक तसे मंदलो डोक्याचे आहेत ना भाई, करावं लागतं त्यांना. लाईफ इज व्हेरी शॉर्ट, टेक अ बाईक अँड गो फॉर द राईट. वा 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 वा, मोटिवेशन. आपण आपल्या ऑफिसजवळ पोचलेलो आहे. जसं टाईम लागत भाई, पटाक करून पोचतो आपण. ट्रॅफिक नसली की, ट्रॅफिक असली की बा रे बा आज लिटरली सॉरी, ट्रॅफिक दाखवायला मी गाडी काढली पण चला ट्रॅफिकच नाही. सॉरी नाही, ट्रॅफिक दाखवायला कॅमेरा काढला पण ट्रॅफिकच नाही भाई. असा फंबल पडतो काही, समजून जावा. तुम्हाला सवय होईल माझ्या फंबलची. जेव्हा म्हणजे असं मला रोज करावं लागेल, कॅमेरा काढावा लागेल, म्हणजे जेणेकरून काही ट्रॅफिक मिळणार नाही. कॅमेराचं गुडलं काय. हो फायनली खरं तर तपश्चर्येनंतर स्ट्रगलनंतर आपण ऑफिसला पोचलो आहे. आणि ऑफिसचे आमचे मित्र, वॉचमॅन मित्र, कैसे हो. हे भाईला इज्जत देतात आपल्याला. चला 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 चला. चला आजचा दिवस संपला ऑफिसचा.
आता घरी जायचं आहे. चला चला, गाडी कोल्ड स्टार्ट झालेली आहे आणि आपण आता निघतो घरीच्यासाठी. आईला लय काम केलं आज. 9 वाजले बघा. आवाज सकाळी कधी आलेलो आणि आता 9 जवळ 12 तास व्हायला आले. युजली जातो राईट साईडने, पण आता चाललं आहे लेफ्ट साईडने. अरे बापरे, समोर काय गर्दी. हा, अरे हे काय भाई, आता आपण जायचं कुठं. गर्दी 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 गर्दी. जाणार कुठून, जायचं आपलं इकडूनच आहे. बापरे काय इथे. अरे बापरे, आज इथे काय ट्रॅफिक दिसते. युजली ट्रॅफिक नसते. हे ना, हे काहीतरी उलटच झालंय. सकाळी जेवढी ट्रॅफिक दिसायची तेवढी तुम्हाला दिसली नाही, आणि आता जायच्या टायमाला जिथे ट्रॅफिक नसते तेवढी ट्रॅफिक दिसते. वाव, उनो रिव्हर्स. वाव. ह्याला नाईटला क्वालिटी चांगली असते कॅमेरामध्ये, भारी एकदम. अशी क्वालिटी भेटली तर मग मज्जाच मज्जा. कोणी हॉर्न मारते रे. वा, रमजानमुळे ते पुढे सगळे काय नमाज पडायचा, त्यामुळे ट्रॅफिक होते, म्हणजे सगळ्या गाड्या आरामात जातात. आता इथे पण काय एवढी ट्रॅफिक नसते. आता काय व्लॉग चालू केला आहे. बघ. अरे काय हिला यांचा विषयच नाही कळत रे. भेंडी. हां, तर मी काय म्हणत होतो, अरे व्लॉग चालू तर केला आहे. मित्र बोलता अरे व्हिडिओ पडत नाही, म्हणून म्हटलं आज जाऊ, आज ऑफिसमध्ये जायचा व्लॉग करू. पण त्याला बोलायचं काय, हा मला प्रश्न पडतो. कारण की यार एकटा काय बोलणार. आता सवय ती हळूहळू करावं लागेल मला. अजून सवय नाही झाली मला अशी बोलायची, पण ती हळूहळू सवय करावं लागेल. काय बोलायचं, कसा विषय बोलायचा, पण आता कळत नाही की भाई काय बोलू. कारण की सवय ऑफिसला येताना जाताना काय गाणी कानामध्ये कॉट टाकायचं आणि सुसाट गाणं ऐकत आरामात एकदम फ्लोमध्ये जातो मी. तर आता ब्लॉग केल्यामुळे मी गाणं चालू करू शकत नाही. आता मी माझं कॉन्सन्ट्रेशन नाही राहणार याच्यावरती, माझं ब्लॉगवरती म्हणजे बोलण्यावरती. बाकी तर ठीक आहे. आणि आता कॉन्टेंट मिळत नाही, कोणाला ट्रोल करू काय करू काय कळत पण नाही. हळूहळू तर गाडी चालवत बसलो आहे. मज्जा नाही. मग काय मज्जा नाही. असं कोणतरी झालं आहे, मॅटर झालं आहे, मग असं बघायला भारी वाटतं. रे हो, मॅटर झाला, वाव, ब्लॉगमध्ये टाकायला भारी वाटतं. असं काय झालंच नाही. आता सगळं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे, काय विषय नाही.
अरे खाबड खुबडवाला बी आहे, खाबड खुबड एकदम. किती किती पॅचेस झाला पण ना. हे बघा तरी तर रस्ते काय बनत कळत नाही. हे बघा हे बघा आईच्या गावात रे यांच्या. हे खड्डे भरण्याचं लॉजिकच कळत नाही. खड्डे ते ज्याला भरायला जातात आणि तिकडे वरती स्पीड ब्रेकर लावून येतात. खडे पुजवायला गेले की यांचं स्पीड ब्रेकर म्हणतो तिकडे. अरे काय विषय आहे. जिथे पण ट्रैफिक लग गई. बाप रे बाप. ये क्या हो रहा है आज मेरे साथ. ये समझ ही नहीं आ रहा होता है. ये क्या हो रहा है. आरवत आहे ही कुठली भैया का भाषा आली. लोकसाठी काय काय करावं लागतं रे. असं नाही ह्या म्हणजे आरशाला काय होतं कळतच नाही. आपल्या वाकडा तिकडे होत असतो का लोक झालं वाकडं तिकडे करतात कळतच नाही. त्याच्यावरती भाई त्याचा मूड झाला तो सीधा होतो, त्याचा मूड झाला तो वाकडा असतो. काय ह्याला कळत नाही यार कोण करतं हे. काय कोणाला माझा एवढा आरसा आवडायला लागला काय माहिती. हां पहिला आम्ही पण असे करायचो. पावडर बिवडर लावलं की जास्त आले की कोणातरी आरसा फिरवा आणि पावडर पुसवा. पण आता ऑफिसच्या इथे कोण लहान पोरं आलेत पावडर लावायला. कोई कोई बोलते रे क्या गाड़ी है, पावर नहीं है, पिकअप नहीं है. गाइज यू आर रॉन्ग. दिस इज कॉल्ड पावर. ये सब मज़ा इस पे ही आता है. एडवेंचर गाड़ी लेके फील ही कुछ अलग आता है. तब हाँ भाई स्पोर्ट्स में तो मज़े अलग ही है और एडवेंचर में सुकून सुकून एकदम सुकून सुकून है ना भाई. कुठे पण जावा कशी पण गाडी आपली चढते. हँडलिंग प्रॉपर एकदम वेट मेंटेनन्स वगैरे सगळे विषयच नाही. ब्रेक बघा ब्रेक मारला पण नाही. झाली ना कमी. आता मारला. असं बघायला की एकदम रिकामी असेल तर 20 मिनटं अर्धा तासात पोचतो ऑफिसला. आणि असं भरलं असेल तर मग पाऊण तास 1 तास लागतो. आता असं पण नाही की आपल्याकडे धुमची गाडी आहे डायरेक्ट बटन दाबलं विमान म्हणलं आणि गेलं नाही ना. तर जावं लागतं असंच रस्ता काढत 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 काढत. कधी कधी असा कंटाळा येतो रस्ता काढायचा तर एका जागी उभं करतो बस झालं बा. एका गाडीच्या मागे लावेन आणि ती गाडीची सगळं असं सरकत जातं. किती किती रस्ता काढणार ना आपण. इकडून परत तिकडं घुसा परत इकडं घुसा तिकडं घुसा. यायला हैराण येतं रे हैराण येतं. चला सुटला 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 सिग्नल सुटला. खायला इथे ना आता बघावं लागतं भावा कुठली गाडी कुठे येते. लेफ्ट साईडला कुठली येते राईट साईडला तर सांगतात ना भाई. हे रिक्षावाले सगळ्यात डेंजर आहेत. कशा पण गाडी टाकताना जातात. पण इथं ना नीट नीट बघावं लागतं. आणि समोर डिवायडर पण आहे. आता असं आलं की डिवायडर ठोकले म्हणजे त्याचा हँडल गाडी ठोकलेला त्याला कळला नव्हता अंधारामध्ये. आणि मला वाटतं त्याची उंची कमी आहे पण त्याची उंची माझ्या हातापर्यंत होती म्हणजे या हातापर्यंत होती. आणि तो ठोकलेला. लकीली हे गार्ड होतं म्हणून मी वाचलो नाहीतर आणि मी हँडल केली गाडी नाहीतर पडलो असतं. म्हणून मग मला तिकडून गाडी चालवताना आरामात जावं लागतं. आता आपली गाडी कोणाला ऐकते भाई. हे बघ नाही का आपली गाडी बाबा. कधी कधी आणि इथं खड्डे इथं अंधार आहे. इथं अंधार आहे भाई. आणि एवढे खड्डे आहेत ना बाप रे बाप. कळत नाही भाई गाडी कशी टाकू. आणि पॅचेस आहेत. तुम्हाला एक पॅच दाखवतो तो तर बघा. तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही तरी पण बघा त्या बघा ज्या आयला. या असं अचानक कधी आलं की टाईट होते ना हवा. हा बघा तुम्ही ह्या लाईटीमध्ये कळते की नाही कळते पण हे जर 2
लेन आहेत, त्याच्यामधला जो हा जी पट्टी आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना मोठा खड्डा भेटेल. हा बघा बघा हा बघा इथे बघा खड्डा. आयला हे गाड्या जर अशा चुकून जर राईट लेफ्ट मारायला ना घसरायला होतं माहिती आहे. म्हणजे खड्डे एवढे डीप आहेत. काय बोलणार. आता माझ्याकडे एवढा मोठा सिमेंट पण नाही ना इथून तिथपर्यंत मारत खड्डे बुजवून. आता मी बुजवले असते भाई, काय विषय नाही. कोई सेंस है इस बात की? चलो. आता इथे बघा तुम्हाला दाखवतो. आता हा सिग्नल ग्रीन आहे, ठीक आहे. हा सिग्नल ग्रीन आहे, दिसतं का? दिसतं. आणि हा सिग्नल थांबला ना की मग आमचा सिग्नल सुटतो, म्हणजे हा वाला सिग्नल सुटतो. पण एवढा स्लो सिग्नल आहे ना बघा. हा रेड पण पडला तरी पण हा सुटला नाही. माहीत नाही काय ग्लिच आहे सिस्टीममध्ये, तरी पडला नाही. मग काय करतात हे बाकीचे लोक मजा करतात, हे घुसतात झोप. आता आपण काय घुसू शकत नाही भाई, कधी कुठून कसा फोटो निघेल कळणार नाही, म्हणून आपण थांबतो. पण बघ बाकीचे बघा होईल आता सुटला. याला लेट करून सिग्नल याला टू लेट झाला. अशी जरा मुंबईची व्यथा आहे, का करे अभी होता है. आता इथे टाकी आहे, हे बघा टाकी बघा. बापाने एवढी वरती टाकी खाली ते बघा. केवढा मोठा पाच आहे बघा. खड्डा बघितला, तो बघितला केवढा मोठा आहे. गावात रे ह्यांच्या काय कामं करतात. ह्यांना आता आठवलं की बाबा मागे आलं पाहिजे. पहिलं माहीत नव्हतं की गाडी आहे आपण जाय. आता आठवतं. लोक आहे जा रे, पहिलंच कशाला पुढे जायचं आपली पट्टीली मारायला आहे ना. थांबवाय जरा मग जायचं. बघितलं सिग्नल कुठलं चालले कोणते बघा. तो रिक्षावर आला. अरे या लोकांचं ना भाई मला कळतच नाही भाई. आणि मग त्यांचं असं असतं गव्हर्नमेंट काय करते, ते काय करते. ते बघ सुधरा यार, आधी स्वतः तर सुधरा, मग पुढे लोक बाकीच्यांना आपण बोलतात. पण आपण स्वतः सुधारलं नाही आणि चाललंय लोकांना सुधारायला. नॉनसेन्स. फायनली आलो आपल्या एरियामध्ये. अपना एरिया, अपना इलाका है, अपना इलाका. KTM वाला रे, KTM वाले गेला का डर जाएंगे. आमचा अक्षय मित्र इथे थांबलाय. आशिष, अरे भाई मित्रमंडळी काय बोलताय. अच्छा का थांब. यस भाई किती श्रीमंत आहे बघ. हा बघ नायकीचे टी शर्ट घालतोय. माझ्या थांबला. लव यू भावा. तूच आहे रे, तूच आहे माझ्यासाठी. तू थांबला क्या रे, तेरे क्या चाहिए. अरे तू आवाज जोर में नहीं आएगा, कैसा कभी हुआ है क्या. आएगा मैं. नहीं वीडियो अक्षय का एक वीडियो बना है, मैं डालने वाला हूँ और उसको अप्रूवल ले रहा हूँ मैं अभी. वो उसके लिए अरे वीडियो का रे, तो मैं अभी उसको पोस्ट कर पाऊँगा. अरे वो मेन है भाई. ये कल आ रहा है ना, कल जाने का है. अभी बोलने वाला था बट नहीं बोल सकता कुछ चीज़ें मैं यहाँ पे. नाही ना बंद करून पण बोलू नाही शकत. आपलं चालू आहे, कॉन्टेंट आपला निघतोय. चल थांब, मी गाडी लावतो ना. गाडी लावतो लगेच. चालला चल भेटू मग सावकाश जा. बॅग वगैरे कुठे. हा चड्डी अंडरवेअर.
चल. गाडी लावायला जागा आहे का आपल्याला? खूपच आतमध्ये आणि एवढ्या आतमध्ये मी गाडी लावणार नाही, तर कृपया ह्याची नोंद घ्यावी. तर हेच स्ट्रगल आमच्या इथे की बाबा आलं की गाडी लावायला जागा नाही मिळत. तर फायनली गाडी पार्क झाली आहे. बाबा रशी लावतो त्याला बेसिकली बांधून ठेवतो, कारण की ना मांजर आतमध्ये जाऊन ना तर सीटाची वाट लागली आणि माझ्या PPFला ना त्यांनी स्क्रॅच पण मारले, म्हणून ती आम्ही बांधून ठेवतो त्यामुळे आतमध्ये गाडी म्हणजे मांजर जाऊन होऊ नये. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवू आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.